मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना साद. तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. भारतीय कामगार सेनेच्या 57व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला प्रतिसाद. माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आदर स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्या बरोबर का भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा, विरोध करायचा, बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, ह्या चोरांना गाठी भेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसल्यानंतर आता सगळ्याच पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत. त्यामुळे सध्या सत्तेत असलेले महायुतीतील पक्ष आणि विरोधातील महाविकास आघाडीतील पक्ष आपलं ऐक्य कायम ठेवणार की राज्यात नवी राजकीय समीकरणं आकाराला येणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागलेत आणि त्या अनुषंगानं काही घडामोडी सुद्धा घडू लागल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, शिंदे गट आणि मनसेच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. या चर्चा रंगत असतानाच राज ठाकरेंनी दिग्दर्शक महेश मांजरेकरांना दिलेली मुलाखत समोर आली आणि राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी सगळी भांडणं आणि वाद अगदी क्षुल्लक आहेत, त्यामुळे एकत्र येणं ही फार कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असं म्हणत महाराष्ट्र हितासाठी अप्रत्यक्षरित्या का सेना उद्धव ठाकरेंना साद घातली आहे. यावर भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या लोकसभा निवडणुकीवेळेच्या भूमिकेवरून डिवचत काही अटी घालत का असेना सकारात्मक प्रतिसाद दिला. या दोघांच्या साद प्रतिसादानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. कोल्हापुरातील शिवसैनिक, मनसैनिक तसंच सर्वसामान्य कोल्हापूरकरांना नेमकं काय वाटतंय हे एस न्यूजनं जाणून घेतलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासासाठी जर एकत्र येत असतील
तर त्यांचं स्वागतच आहे आणि एकत्र यायलाच पाहिजे. महाराष्ट्राचा विकास त्याशिवाय होणार नाही. आणि आम्ही लहानपणापासून आम्हाला कळतं आहे तेव्हापासून बघतो आहे, आम्ही शिवसैनिकच आहे. शिवसैनिक असल्यामुळे आम्हाला दुसरं काही सुचत नाही की बाबा शिवसेना सोडून आम्हाला दुसरा कुठल्या ह्या पक्षात जावं त्या पक्षात जावं. आता आम्हालाही कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रकार झालेला आहे. तर यासाठी एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि आलेलं चांगलं आहे. मला वाटते दोघं भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे महाराष्ट्र हितासाठी आणि मराठी माणसासाठी. कारण काय गरजेचं आहे, मी विद्यार्थी सेनेच्या शिवसेनेत आता जवळजवळ मी 35 वर्षे आहे. राजसाहेबांच्या बरोबर मी 15 वर्षे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून उपजिल्हाप्रमुख म्हणून विद्यार्थी सेनेचं काम केलेलं आहे. आणि खरं आनंदाची बातमी असं आहे की उद्धव साहेबांनी एक हात पुढे टाकलेला आहे, राजसाहेबांनी पण एक हात पुढे टाकून येणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठ्या माणसासाठी हे येणं गरजेचं आहे असं मला वाटते. ज्या पद्धतीनं फ्लोरा फाउंटनला हौतात्म्यांनी रक्ताचा अभिषेक घालून ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ दिली नाही, त्याच पद्धतीनं आज ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मराठी अस्मिता टिकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील मराठी पुढाऱ्यांनी एकत्रित येणं ही काळाची गरज बनलेली आहे. आज तरी राजसाहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचं नवभवितव्य घडवण्यासाठी उद्धवसाहेबांनी राजसाहेबांना साथ देऊन राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक नवी मराठी अस्मिता या महाराष्ट्रामध्ये उगवणं ही या महाराष्ट्राची सध्याची निकडीची गरज आहे. राज ठाकरे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र आलेत तर त्यांचे विचारधारा चांगले आहेत, तर ते एकत्र आले तरी काय आपल्या महाराष्ट्राचं चांगलंच होईल. हितासाठी दोघे एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटते. या प्रतिक्रियांनंतर आता ठाकरे बंधू भाऊ म्हणून एकत्र येत आहेत का दोन पक्षांचे प्रमुख म्हणून एकत्र येत आहेत? यापूर्वीच्या एकत्र येण्यावरून झालेल्या चर्चांप्रमाणे ही चर्चासुद्धा अल्पजीवी ठरतेय की व्यापक महाराष्ट्र हिताच्या नावाखाली हे दोघे भाऊ मुंबई महापालिका निवडणुकीसह एकूणच दोघांच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी राजकीय अपरिहार्यता म्हणून खरंच एकत्र येत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.